अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 एप्रिल 2025 वार रविवार आणि उद्या आहे श्री रामनवमी. तर या दिवशी आपल्या घरच्या घरी श्री रामनवमी कशी साजरी करावी, त्याचबरोबर मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे, सेवा कुठली करावी, त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना नैवेद्य काय अर्पण करावा, अशी बरीचशी माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे 6 एप्रिल 2025 वार रविवार आणि या दिवशी आहे रामनवमी. श्रीरामांचा आदर्श हा आपल्या देशाने आणि संस्कृतीने चिरकाल बाळगलेला आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून ते अगदी नवमीपर्यंतचा जो काळ असतो त्यालाच रामनवरात्र म्हणूनही ओळखलं जातं. आपण चैत्र नवरात्र म्हणतो. त्या चैत्र नवरात्रात आपण कुलदेवीची सेवा करतो. आपण या नवरात्रात रामायण पठण करण्यालाही खूप महत्त्व आहे. गुढीपाडवा ते रामनवमी या दिवसात बघा रामरक्षा जी आहे ती सिद्ध केली जाते. तसेच रक्षा जरी सिद्ध नाही करायची नसेल तरी देखील या नवरात्रीत 1 वेळा किंवा शक्य असेल तर 11 वेळा रामरक्षा आवर्जून पठण करावं. तुम्ही जर गर्भवती असाल तर पोटावर बघा तुमचा उजवा हात ठेवून देवघरासमोर बसायचा आहे. तुमचा उजवा हात पोटावर ठेवायचा आहे. देवासमोर दिवा लावून ठेवायचा आहे आणि रामरक्षा जी आहे ती म्हणायची आहे. असं म्हटलं जातं की रामरक्षा जर अगदी तुम्ही रोज नित्यनेमाने पोटावर हात ठेवून म्हटलात तर जन्माला येणारं बाळ जे आहे ते सुदृढ जन्माला येतं. त्याचबरोबर बघा काही मुलं ही बोबडी बोलतात, त्यांना अस्पष्ट बोलतात, तर त्यांना देखील बघा अगदी रोज तुम्ही रामरक्षा म्हणायला लावा. रामरक्षा म्हटल्यामुळं त्यांची जीभ जी जड जीभ आहे ती वळायला लागते आणि त्यांचं बोलणं देखील सुधारतं. बघा तुमचं देखील मूल किंवा तुमच्या ओळखीतलं कुणाचं जर मूल असं असेल तर तुम्ही त्यांना हा उपाय करायला सांगा. आवर्जून त्याचा बघा अनुभव त्यांना येईल. तसेच बघा या दिवशी तर उद्या आहे रामनवमी आणि रामनवमीच्या दिवशी सर्वात आधी सकाळी लवकर उठायचं आहे. सर्वांनी बघा शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाला बघा आंब्याचं तोरण लावायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करा. त्याचनंतर जमल्यास उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. त्यानंतर आपली रोजची जी नित्यपूजा आहे ती देवपूजा करून घ्या. त्यानंतर दुपारी बघा 12:39 किंवा 12:40 ही जी वेळ आहे त्या वेळेला त्यांचा जन्म करून नैवेद्य दाखवू शकता. तर सकाळी बघा रामाची तुमच्याकडं मूर्ती असेल किंवा तर त्यावर अभिषेक करून घ्या. अभिषेक करताना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पुरुष सूक्त जे आहे ते म्हणूनही तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. आणि जर फक्त बघा तुमच्याकडं फोटो असेल तर फोटो अगदी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही देवघरात पूजा करणार असाल तरी चालणार आहे किंवा तुम्ही जर स्पेशल पूजा मांडणार असाल तर बघा जिथे कुठे तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा सर्वात आधी स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर यासाठी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यानंतर जिथे तुम्ही पूजा मांडणार आहात तिथे छोटीशी का होईना छोटी रांगोळी काढायची आहे. त्या रांगोळीवर हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर पिवळं वस्त्र टाकायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे बघा प्रभू श्रीरामांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती चौरंगावर ठेवायची आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पाळणा असेल तर तुम्ही बघा फोटोच्या समोर पाळणा ठेवून त्यात प्रभू रामांची मूर्ती ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही बघा तुम्हाला प्रभू रामांच्या जन्माचा पाळणा येत असेल तर त्याच्या 5 ओव्या म्हणून तुम्ही बघा हा जन्मोत्सव साजरा करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला जरी लावला आणि साजरा केला तरी चालणार आहे. हे करून झाल्यानंतर बघा तुम्हाला यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचा आहे.
त्यानंतर आवडता नैवेद्य जो आहे तो म्हणजे खीर, तांदळाची खीर जी आहे मग ती त्यावर तुळशीपत्र टाकून तुम्हाला ती त्यांना अर्पण करायची आहे. आता तांदळाची खीर शक्य नसेल तर अगदी शेवयांची तुम्ही करू शकता. तेही शक्य नसेल तर अगदी बासुंदी तरी आवर्जून दाखवा. बघा दुपारी 12:39 तुम्ही हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर रामरक्षा तुम्हाला 11 वेळा म्हणायची आहे. 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा तरी रामरक्षा म्हणायची आहे. त्यानंतर बघा रामरक्षा म्हणून झाल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचा आवर्जून पठण करायचं आहे. बघा ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, तुम्ही त्यातून बघून म्हणू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही रामायण वाचू शकता. या दिवशी रामरक्षा आवर्जून म्हणा, या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर काही बघा कोणी कोणी या दिवशी उपवास देखील करतात, तर अगदी संपूर्ण दिवसभर उपवास करून उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून बघा उपवास जो आहे, जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे, डाळ भात पोळी भाजी आणि जो नैवेद्य ठेवलेला होता तो खाऊन तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे. तर त्याचबरोबर प्रभू श्रीरामांना खीर जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तो थोडा वेळ तिथेच ठेवून नंतर घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तर परंतु बघा रामरक्षा तुम्हाला आवर्जून या दिवशी पठण करायचे आहे किंवा श्रवण करा. त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा वाचायला अजिबात विसरू नका. खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर त्याचं पुण्यफळ जे आहे ते प्राप्त होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.